मी विक्रम माणिकराव पाटील, राज्य सल्लागार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ। आज आम्ही इथं सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। 9 तारखेला कालच्या गोविंद बहिरू इंगळे नावाचे आमचे सहकारी शिक्षक त्या ठिकाणी बेंबळे या ठिकाणी BLOचं काम करण्यासाठी गेले होते आणि काम आटपून ते अंतर्गत रस्त्यावरून मेन रोडला आल्यानंतर विरोध दिशेने आलेली जी गाडी होती, 4 चाकी गाडी, त्या गाडीने त्यांना जोराची धडक दिली आणि त्यात त्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला। आज आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन हे देण्यासाठी आलेलो आहे की इंगळे सर यांना हे राष्ट्रीय काम करत असताना ऑन ड्युटी त्यांना त्या ठिकाणी मृत्यू आलेला आहे। तेव्हा प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियांना निवडणूक आयोगाकडून, प्रशासनाकडून एक आर्थिक सपोर्ट किंवा आर्थिक त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे त्यांनी रीतसर प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर जे लोक जनगणना आणि BLOचं काम त्या ठिकाणी जिल्हाभर करत आहेत, या सर्व लोकांचा इन्शुरन्स त्या ठिकाणी विमा उतरण्यासंदर्भातलं निवेदन देखील आम्ही त्यांना दिलेलं आहे। आणि प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे की तुम्हाला कुठलाही आदेश द्यायचा असेल तर तो अत्यंत घाईमध्ये न देता त्यांना 4-2 दिवस अगोदर तसा तो आदेश द्यावा। ऐनवेळी तुम्ही प्रशासन त्यांना आदेश देता की उद्याच अहवाल आला पाहिजे, उद्याच तो रिपोर्ट आला पाहिजे, आणि त्या घाईमध्ये हे लोक अशा पद्धतीनं घाईनं काम करायला जातात आणि आपल्या जीवाला मुकल्याचा प्रकार कालच्या 9 तारखेला त्या ठिकाणी घडलेला आहे। त्या कुटुंबावर दुःखाचा आभाळ कोसळलेला आहे। कमवता माणूस त्या घरातला गेल्यामुळं त्या कुटुंबाची काय अवस्था झाली आहे हे न सांगण्या इतकी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे। प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी आणि जिल्हाभरातील सर्व जे काही कर्मचारी बांधव आहेत की जनगणना असेल, BLOचं काम असेल, SIRचं काम असेल, या कामावर कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी विमा त्यांनी उतरवावा।